गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आम्ही सगळे आलेत आमच्या आत्याकडे. आमच्या कझिनचा कन्फर्मेशन विथ ग्रीस्ट असं फंक्शन आहे. तर इकडे आपल्या घरातली सगळीजणं आले. बघूया हा फंक्शन आपला कसा सेलिब्रेट होतो आहे आणि नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा. लेट्स गो. आज आमच्या आत्याचा बड्डे पण आहे. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत. सगळी बसले ना. अजून फंक्शन आहे 9चं आणि आम्ही सगळे आले 7 वाजताच. काय माहिती, आम्ही वाचलंच नाही नीट. आणि आत्याचा बड्डे आहे आमच्या. आत्या आत्या बोलू तेच बघा. मांडव बिंडव घातलाय. तनिष वाटते काहीतरी खाऊन आलाय ना. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मावशीचा सगळ्या पप्पाच्या आईने आमची सोय केलेली आहे. आईला माहिती आहे आम्ही उपाशी आले, तर त्याने आमची सोय केली. ही आमची ताई नाही आहे आणि त्याच्या मागे आणि आमची वंता आहे. आम्हाला टाकून आले. सगळं रिद्धीनेच घेतले. ओके ओके, माहित आहे. तिने तर घेतले, एकीने तर खाऊला चालू पण केले. आत्याची एंट्री झाले. आमच्या अजून एक आत्या. नाही, आत्या जरा पहिला आवाज हाय. सगळी बसले, चिप्स खावायला लागले. समजलं पाहिजे तुम्ही काय करायला आले. चल खोटी चल. स्पेशल गेस्ट आलाय थॉर. चालला. आत्या आयली लगे आवाज आयला सगळ्यांचा. आत्या आणि अर्निका छुटकूबाई. त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील इतर लोक, तिचे मामा व इतर कुटुंबीय त्यांनी सुद्धा तिच्यावरती प्रेम केलं आहे. हे परमेश्वरा तुझ्या आभार मानत असताना तुम्ही जो पवित्र आत्मा तिच्यावरती पाठवला आहेस, त्या पवित्र आत्म्याद्वारे ते 7 गुण तिच्यामध्ये अंगी आले आहेत. त्या 7 गुणांचा वापर करून त्या लोकांमध्ये तुझी पुन्हा केलेलीच आहे. आता आपण ॲना हिच्या या समारंभामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. नीता आणि सायमन मुनीस यांच्यातर्फे आणि त्याच्या कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्व पाहुणे मंडळींचे मी त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आता आपण गोड असा केक कापून ॲनाबेलच्या ह्या तिने आज संस्कार घेतलेला आहे, ख्रिसमस संस्कार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. या गोड अशा आनंदाच्या समयी आपण केक कापून हा आनंद सेलिब्रेट करणार आहोत. तरी ॲनाला आणि ॲनाची मम्मी डॅडी यांना रिक्वेस्ट करेन आणि बाबा तुम्ही पण तर जॉईन व्हा प्लीज.
माझे सगळे कझिन्स लोक पण आलेत. मी आपल्या पाहुणे मंडळीला परत एकदा रिक्वेस्ट करीन की आपण हाय आपल्या पाहुण्यांना रिक्वेस्ट करून की आपण केकच्या टेबल परत आपण इथे एकत्र जमणार आहोत. ते म्हणजे आज ॲनाबेल हिचं कन्फर्मेशन आहे. त्याबरोबर अजून एक आनंदाची अशी बातमी आहे, ती म्हणजे ॲनाबेलची मावशी शुभांगी केलुस्कर यांचा आज आपण वाढदिवस इथे सेलिब्रेट करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी वडापावचा केक भाऊच बहिणीचं भांडणं पडले भांडणं. काजू पल्ले One and go. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Atya. Happy birthday to you. त्यांच्यावर सुद्धा प्रभूचा आशीर्वाद यावा त्यासाठी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती याचे प्रमाणे हो. सगळी जण खावं लागलं. कन्फर्म विथ किस असा हा प्रोग्राम आजचा पार पडला. त्यांचे पप्पा आणि त्यांच्या परिवाराचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच आमची मेवणी शुभांगी हिचा आज वाढदिवस इथे सर्वांच्या समोर साजरा झाला. तिने जो केक आणला होता तो फार युनिक होता. वडापावाचा त्याला सेप दिला होता. तिच्या अनेक ब्रांचेस ओपन होऊ दे अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना मी धन्यवाद देतो की शुभांगी ताईचा वडा पाव फेमस होऊ दे संपूर्ण भाईंदर ईस्ट वेस्टला आणि त्यांच्या अनेक शाखा होऊ दे अशी विनंती करतो. माझे सासरे आदरणीय स्वर्गीय नंदकुमार शांताराम म्हात्रे यांचं मी आधी आणि नेताला विचारून घेतलं की हा जो कन्फर्म प्रोग्राम आहे म्हणजे काय नक्की. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या चर्चमध्ये जितक्या प्रेयर्स होतात, जितक्या प्रार्थना होतात, त्या सर्व तिला येणं जरुरी आहे आणि जिथपर्यंत कन्फर्मेशन होत नाही तिथपर्यंत तिचं लग्न आमची इथे चर्च आहे ते मान्य करत नाही. तर आज
तिने कन्फर्मेशन दिलेलं आहे. तिला सर्व प्रार्थना आणि तिच्या धर्माविषयीचं जेवढं ज्ञान आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल तिच्या जोरदार स्वागत करूया, जोरदार टाळ्यांनी. पण सगळ्यात पहिला मी देवाला धन्यवाद देईन, कारण की आज त्यांच्यामुळे मी इकडे आहे. तसंच माझे जे पेरेंट्स मम्मी डॅडी आहेत त्यांच्यामुळे आज जे पण मी आहे माझं एज्युकेशन सगळे ते बघत असतात. हां, तर मम्मी डॅडींनी मला या पप्पा थांबा, बोलू दे ना. तर मम्मी डॅडींनी मला या जगात आणलं. पण माझे जे सेकंड पेरेंट्स म्हणून आहेत माऊ आणि मामा, तर मी त्यांना थँक्यू बोलेन, कारण की त्यांची मामा बिचारीला बोलूनच नाही देत, एवढी मस्त बोलते. हां, तर ते मी आत्याकडची फॅमिली, आईकडची फॅमिली, वनिता आईकडची फॅमिली, जुचंदाची फॅमिली, कामिना आई, सगळ्यांना थँक्यू. तुम्ही इकडे आलात इतक्या लांबून, तर तुम्हाला थँक्यू. तसंच माझी जी डॅडी साईडची फॅमिली आहे ती पण खूप सपोर्टिव्ह आहे. सकाळपासून काही हेल्प पाहिजे असेल, काही काम करायचं असेल, कुठे जायचं असेल, ॲस्टन दादा, देन जोजोब अंकल, ग्रेशन अंकल. तिने सांगितले भाऊजी मी बकराच कापते. म्हटलं काप बिंदास, आम्ही सगळेजण यायला तयार आहोत. तुला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सर्वांनी तिच्या बड्डेला सुद्धा यायचं आहे. एकदा इकडे 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 ये इकडे. एकदा जयश्रीसाठी जोरदार टाळ्या. तिचा 17 मेला जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने सर्वांनी तिच्या घरी यायचं आहे. तसेच मी विनंती करतो त्रिशाला की त्रिशा, आज तुझ्या बहिणीचा, तुझ्या मैत्रिणीचा, बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस आहे. तर तू 2 शब्द नक्की सांगाय. त्रिशासाठी जोरदार टाळ्या. त्रिशा कमॉन. त्रिशा ये कमॉन. त्रिशासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. तिचा आईस्क्रीम तिच्या पप्पांनी घेतलेलं आहे. या इकडे. पण का तिच्याबद्दल बोलू शकत नाही का, मला आठवण येत नाही. बरोबर ना, तिच्या वाटणीचं सगळं मीच खातो. बरोबर ना, असं नाही बोल. 2 शब्द बोलू शकतो तू. बोल बोल. सांग, माझ्या बहिणीबद्दल मी फार जिवलग मैत्रीण आहे, पण बाकी तिचं काय चुकलं त्यातलं सगळं मी खातो. हा बरोबर. चला तरी आपण सर्वांना आलो अनेबलच्या काय बाय. खोपऱ्यावर चालली, खोपऱ्यावर येता आंबा खावाला, आंबा खावाला. सो गाईज, हा ब्लॉग मी इकडेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय गाईज, बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम.